तर आजपासून नेरळमधील माथेरान बंदची हाक देण्यात आलेली आहे। पर्यटकांची फसवणूक आणि लूट थांबवण्यासाठी बंदची हाक देण्यात आलेली आहे। हॉटेल बंद असल्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पर्यटकांची लूट थांबवण्याची यावेळेला मागणी जाहीर करण्यात आली। मुंबईपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणारं नेरळ जवळील माथेरान थंडगार हवेच्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात। म्हणजे या पर्यटकांची मोठी दिशाभूल केला जात असल्याचा आरोप पर्यटन संघर्ष समिती यांनी केला आहे। आणि आज माथेरान जर आपण बघितलं, माथेरानमध्ये संपूर्ण माथेरान हे बंद आहे, कारण की अन्याय विरोधात ही आता समिती आक्रमक झालेत। काय सांगाल, कारण की माथेरान बंद आहे, काय त्रास झाला नेमका? साहेब, आम्ही आलो होतो पाहुणे सांगते माथेरान फिरायला, पण इथे येऊन आम्हाला सर्व माहित पडलं की आज सर्व बंद आहे। कशासाठी बंद आहे तर मग ते ई रिक्षावाल्यांनी सर्व स्ट्राईक केलेली आहे। आता खायचं पियचं काही नाही, असंच आम्ही परत रिटर्न जातोय। पहिले अल्टिमेशन द्यायला पाहिजे। आता आम्हाला स्वतःला माहित नव्हतं, नाही तर नाही आलो असतो। हे बारके पोरे एन्जॉय करायला आले, काय भेटलंच नाही। आता आम्ही सकाळी आलो 10 साडे आता परत जातो, नाहीतर विचार केला होता थांबणार एक दिवस। हे असं झालं ना।